समावेशित शिक्षण अंतर्गत विशेष शिक्षकांची समायोजना प्रक्रिया तातडीने राबवून आदेश पारित करा। पात्र शहाऐंशी विशेष शिक्षक यांची निवेदन द्वारा मागणी। महाराष्ट्र शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयांच्या निर्देशानुसार व शासन निर्णयान्वये समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया जाहीर केलेली असून संबंधित आदेश जारी होऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी दप्तर दिरंगाईमुळे रखडली आहे। यामुळे आम्हा विशेष शिक्षकांवर मोठा अन्याय होत असून आमच्या सेवाज्येष्ठतेचा व हक्कांचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे। अन्यथा आम्ही मंगळवार 19 ऑगस्ट 2025 पासून उपोषणास बसण्याचा ठाम निर्णय घेतला आहे व उपोषणाच्या कालावधीत आमचा शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक नुकसान झाल्यास संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असेही या निवेदनात म्हटले आहे। निर्देशानुसार आदेश दिव्यांगांच्या विशेष शिक्षकांना कायम आदेश लवकरात लवकर समायोजनाची प्रक्रिया पूर्ण आम्हाला कायम सेवेत घेतलेच पाहिजे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे अनुपालन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे अनुपालन। मी संदीप निकम, विशेष शिक्षक। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दिव्यांगांसाठी कायमस्वरूपी शिक्षक नेमणुकीबाबत जे 8 ऑक्टोबर 2024चे शासन निर्णय झालेला आहे त्याला पोटनियम धरून माननीय आयुक्तांचे जे आदेश झालेले आहेत त्या आदेशानुसार प्रत्येक केंद्रासाठी एक विशेष शिक्षक नेमणूक करावी असे आदेश झालेले आहेत। या ठिकाणी जे आयुक्तांचे आदेश झालेले आहेत त्यानुसार जे प्रपत्र अ-ब-क आहे त्या प्रपत्रानुसार सेवाज्येष्ठता धरून एकूण जे धुळे जिल्ह्यामध्ये 86 क्लस्टर आहेत त्या क्लस्टरला प्रत्येक एक शिक्षक समायोजित करावा असे आदेश झालेले आहेत। माननीय शिक्षणाधिकारी यांनी देखील 86 लोकांची सेवाज्येष्ठतेनुसार यादी लावलेली आहेत। त्या यादीवर आक्षेप देखील नोंदवले गेलेले आहेत। त्या आक्षेपांना घेऊन कोणाचे काही उणेधुणे असेल ते घेऊन जे 86 क्लस्टर आहेत अशा क्लस्टरांना 86 शिक्षकांची नियुक्ती कायमस्वरूपी व्हावी या ठिकाणी ही विनंती करण्यासाठी आम्ही गेले महिनेभरापासून वारंवार जिल्हा परिषदेला खेटा घालत आहोत, परंतु ती समायोजनाची जी प्रक्रिया आहे ती अतिशय विलंब पद्धतीने रेखाटली गेलेली आहे। या ठिकाणी आपणामार्फत एकच विनंती आहे की आम्ही या ठिकाणी आज दिनांकपासून 3 दिवस साखळी उपोषणाचा हत्यार घेतलेला आहे। त्यानंतर कायमस्वरूपी आमरण उपोषण या ठिकाणी करणार आहोत। आपल्या माध्यमातून प्रशासनाला हीच विनंती आहे की जी सेवाज्येष्ठता यादी लावलेली आहे प्रपत्र अ-ब-क यानुसार त्यानुसार तात्काळ समायोजित आदेश व्हावेत ही आपल्यामार्फत विनंती आहे।